नमस्कार, कोकण विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी एक आगळीवेगळी मुलाखत घेऊन तुमच्या समोर येणार आहे. कारण तो प्रसंग आणि तो विषय वेगळा आहे. कारण 7वी मध्ये असताना भिडे कुटुंबियातली सिद्धी भिडे हिला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो डिटेक्ट होऊनही तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता त्याच्यात यश मिळवलं. त्याची यशोगाथा कशा पद्धतीने आहे ती आज आपण सिद्धी भिडेकडनं ऐकून घेणार आहोत. तुम्ही आता शिक्षण कुठपर्यंत करत आहात? मी मागच्या वर्षी 12वी झाले आणि या वर्षी मी नीटचा म्हणजेच NEET जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे त्याचा माझा मी दुसरा अटेम्प्ट दिला आणि त्याच्यात मला 664 असे मार्क्स मिळाले आहेत 720 पैकी. म्हणजे हे तुम्हाला यश मिळालं म्हणायला हरकत नाही. बरं, मला एवढं सांगा, तुम्ही आजारपणातनं एवढ्या मोठ्या उठलात आणि आजारपणातनं ज्यावेळी तुम्ही बाहेर पडलात, पहिल्यांदा आजारपण तुम्हाला डिटेक्ट झालं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? निश्चितच धक्का बसला, कोणालाही बसेल. पण मी असं म्हणते की मी एक नेहमी म्हणते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कधी आपल्याला ते आत्ता कळत नाही की आपल्याबरोबर हे का होत आहे, पण नंतर नक्कीच ते आपल्याला कळत जातं. जेव्हा डिटेक्ट झालं तेव्हा मी इनिशियली तर खूप नर्वस होते की मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे काय चाललंय आजूबाजूला, कुठे आले काहीच माहीत नव्हतं. पण नंतर जेव्हा मला कळलं तेव्हा मी ठरवलं की ह्या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. कारण पॉझिटिव्हली जेव्हा तुम्ही एका गोष्टीकडे बघता ना तेव्हा त्या गोष्टीतून बाहेर पडायला तुम्हाला खूप सोपं होतं. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा नेहमीच चांगला असतो कुठल्याही परिस्थितीत असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमीच पॉझिटिव्ह होते. माझ्या ट्रीटमेंट बाबतीत किंवा माझ्या स्टडीज बाबतीतसुद्धा मी नेहमीच पॉझिटिव्ह होते. मी नेहमीच अभ्यास माझा सुरू ठेवला ट्रीटमेंटच्या वेळेतसुद्धा. त्यामुळे या सगळ्यावर माझा तेवढा मी त्याच्यापासून लांब राहिले या आजारपणापासून. आता तुला हा ब्लड कॅन्सर झालेला आहे, हा डिटेक्ट कुठच्या वर्षी झाला? 2017 साली. मी 7वीत गेले होते आणि जस्ट शाळा सुरू झाल्या होत्या त्यावेळी मला हा डिटेक्ट झाला होता. तुझ्या शिक्षणामध्ये त्याच्यामुळे काय फरक पडला होता का? खूपसा नाही, कारण जेव्हा मी ट्रीटमेंटसाठी बाहेरगावी होते तेव्हा सुद्धा मी माझा अभ्यास चालू ठेवला होता. म्हणजे माझ्या मैत्रिणींकडनं मी रोजच्या नोट्स घ्यायचे, रोज मी अभ्यास करायचे की काय शाळेत आज काय शिकवलं, काय घेतलं, किंवा परीक्षेचे पेपर असो. मी सगळं जशी माझी शाळा चालू होती तसं मी रोज अभ्यास करत होते. त्यामुळे शिक्षणात काही गॅप पडला असं काहीच झालेलं नाही. म्हणजे 2017 साली तुला हा आजार डिटेक्ट झाला. त्याच्यानंतरची तुझी जी शिक्षणाची लेवल होती त्याच्यामध्ये काही कमतरता आली का? किंवा वडिलांकडनं काही गोष्टी तुमच्याकडे बघण्याच्या कशा पद्धतीच्या होत्या, किंवा शिक्षकांच्या कशा पद्धतीच्या होत्या, किंवा विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे बघण्याचं एक हे होतं ते कशा पद्धतीचं होतं? खरं सांगायचं तर मला असं कोणीच भासवू दिलं नाही की बाबा तुला आजार झालाय, किंवा सिंपथी नावाची गोष्ट मला शाळेतूनही कधी मिळाली नाही. शाळेत माझी काळजी घेतली जायची, पण सिंपथीने बघणं किंवा नाही तुला असं झालंय असं कधीच कोणी म्हटलं नाही. की म्हणजे ते नेहमी मला प्रमोट करत राहिले की तू कर, तू हा अभ्यास कर, तू स्कॉलरशिपला बस, मी एक्झाम दे, ऑलिम्पियाड दे. हे सगळं माझ्या घरून सुद्धा एवढा सपोर्ट होता की प्रत्येक एक्झामसाठी ते मला पुश करायचे, नाही तुला ह्याच्यात चांगलं करायचंय, नाही तुला खूप चांगले मार्क घ्यायचे. प्रेशर नव्हतं पण सपोर्ट होता. एवढा मोठा आजार तुझ्या आयुष्यात ज्यावेळी आला त्यावेळी तुला असं नाही वाटलं की मला जास्त त्रास होतो, माझा थोडासा शिक्षणाकडे कल बदलेल किंवा तो दुर्लक्ष होईल, असं कधी वाटलं नाही का? नाही, असं कधीच वाटलं नाही. उलट मी म्हणेन की त्याच्यामुळेच मला आज जे डॉक्टर बनायचं माझं स्वप्न आहे त्या आजारपणामुळेच माझ्या आलेलं आहे. म्हणजे मी तेव्हाच ठरवलं होतं की या क्षेत्रातच काहीतरी करायचं. कारण ज्याने आपल्याला म्हणजे इतकं काही आपण सोसलंय ज्याच्यातून त्यातच काम करायचं, त्यासाठीच लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं हे मी त्यावेळेस ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मी पुढे माझं शिक्षण कंटिन्यू केलं. बरं, 10वी मध्ये असताना पण तू चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहेस. मला वाटतं 6वी 7वी मध्ये पण तुला स्कॉलरशिप लाभलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल सांगायचं तर
हा स्कॉलरशिपसाठीचा अभ्यास मी जेव्हा ट्रीटमेंटला होते तेव्हापासूनच मी सुरू केलेला होता. आणि 10वीचं म्हणाल तर कोविड होतं, त्यामुळे घरी भरपूर वेळ होता, त्यामुळे भरपूर अभ्यासाला वेळ होता. आणि सगळीकडेच म्हणजे लॉकडाऊनची स्थिती होती, आम्ही घरातून बाहेर कोणीच पडत नव्हतं, त्यामुळे अभ्यासाला खूप वेळ मिळाला आणि त्याच्यामुळेच हे यश मिळालं. तुझं ज्यावेळी ट्रीटमेंट चालू झालं, प्रॉपर ट्रीटमेंट चालू झालं, हे कुठचं साल होतं आणि त्याच्यानंतर तुला काही किमो दिले असतील किंवा आणखी काही तुझ्याकडनं इंजेक्शनाचं आहे वगैरे तुझ्या शरीरावर काही परिणाम झाला असेल, त्या बाबतीत काय सांगशील? 17 साली जुलैमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू झाली. म्हणजे इंटेन्सिव्ह किमो ही साधारण फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे फेब्रुवारी 18पर्यंत चालली. बरेच होते, त्यात डेली डोस पण होते, म्हणजे त्यात त्यांचा जो प्रोटोकॉल असतो त्यानुसार चालू होतं. आणि त्यावेळी निश्चितच त्रास तर होतच होता. किमो, डेली किमो होत्या, ओरल किमो होत्या, सगळंच होतं. पण घरून एक सपोर्ट होता, घरून खूप सपोर्ट होता. आईचा स्पेशली माझी ती स्ट्रेंथ आहे असं मी म्हणेन. तिने मला या सगळ्यातून एक पॉझिटिव्हली बघण्यासाठी एक काय म्हणतो आपण विजन दिलं की तू ह्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघ, हे तुला आता एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुला प्रूव्ह करण्याची, तर त्याच्याकडे तू आता फोकस कर, स्वतःला प्रूव्ह कर. आणि मी नेहमीच सगळ्यांनाच सांगत आले, म्हणजे घरातल्यांना, की मला सिंपती नको आहे. मी नेहमीच सांगत आले की मला माझ्या यशावरून ओळखलं गेलं पाहिजे, माझ्या आजारावरून मला ओळखलं गेलं नाही पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होते. बरं, आता ज्यावेळी आजारपण चालू असताना तुला अभ्यास करतेवेळी काही त्रास जाणवला होता का, किंवा काही त्याच्यावर असं वाटत होतं की बाबा माझं कुठेतरी दुर्लक्ष होतंय किंवा माझा त्रास मला तो आडवा येतोय माझ्या अभ्यासामध्ये, असं कधी घडलं का? क्वचितच घडलं असेल, जास्त वेळेला नाही, कारण मी त्याच्याकडे कधी एवढा फोकसच केला नाही. त्रास कधी व्हायचा कधी नाही व्हायचा, पण मी नेहमी असं त्रासाकडे कधी एवढा फोकस दिलाच नाही की आपल्याला बाबा त्रास होतोय आपल्याला, असं आपण म्हणत राहिलं की आपल्याला जास्त त्रास होतो. त्यामुळे थोडाफार व्हायचा, कधी कधी डोकं दुखायचं, कधी कधी हात वगैरे सुजायचे, त्यामुळे ते सगळं होत होतं. पण त्याच्याबरोबरच मी माझं लक्ष डायव्हर्ट केलं अभ्यासाच्या माध्यमातून, आणि मला वाटतं त्याच्यामुळेच मी ह्या आजारपणातून बाहेर पडले. आता मध्यंतरीला तुझ्याकडनं हा जो आजार होता तो बऱ्यापैकी पाठ फिरवली होती असं आमच्या लक्षात आलेलं आहे, पण त्याच्यानंतर काही कालानंतर तो तुला पुन्हा डिटेक्ट झाला, पण तो डिटेक्ट दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने झाला, त्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली पहिला जो मला ब्लड कॅन्सर होता तो प्रॉपर म्हणजे ब्लड कॅन्सर होता, ब्लडमध्येच सेल्स सापडले होते. पण सेकंड टाइम म्हणजे माझ्या नीटच्या पहिल्या अटेम्प्टच्या आधी 1 महिना जेव्हा मला त्रास सुरू झाला, माझी मान पूर्ण अखडली होती, मी बसू शकत नव्हते, मी झोपून पुस्तक वाचायचे, झोपून पेपर सोडवायचे. आणि एक्झाम झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो CNS रिलॅप्स आहे, म्हणजे तुमच्या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये किंवा ब्रेनमध्ये आपण म्हणू शकतो की सेल्स सापडले, मॅलिग्नंट सेल्स सापडले. आणि त्याच्यामुळे माझ्या ब्लडमध्ये तो आला नव्हता, पण तो ब्रेनमध्ये असल्या कारणाने मला ब्रेनमध्ये किमोथेरपी घ्यावी लागली, जी एक प्रोसिजर असते, लंबर पंक्चर ज्याला म्हणतात, ती मला थेरपी घ्यावी लागली. त्यासोबतच रेडिएशनची थेरपी मला घ्यावी लागली, कारण ब्रेनमध्ये होता. त्यामुळे तो एक साधारण महिनाभर रेडिएशनची थेरपी होती आणि पुढचे फेब्रुवारी 24पर्यंत लंबर पंक्चर्स होते. इनिशियली आठवड्यातनं 1 दिवसाआड व्हायचे, मग आठवड्यातून 3दा, एकदा असं करत ते महिन्यातून एकदा असे आले, आणि मग फेब्रुवारीत ती ट्रीटमेंट संपली. आतापर्यंत किती किमो घेतलीस? काउंट नाही केले तरी अंदाजे तुला काय वाटतंय? 50-60 तरी घेतले असते. बरं, तुझा हा नवीन आजारपण तयार झालं त्याच्यानंतर तुला मणक्यामध्ये पण इंजेक्शन विदाऊट तुम्हाला गुंडी न देता ते घेत होतीस तू. अशी किती वेळा तू इंजेक्शन घेतलीस आणि ह्याचा त्रास तुला काय जाणवला? 28 इंजेक्शन होती टोटल. त्रास म्हणजे ताप यायचा, 4-4 दिवस ताप यायचा, पाठ दुखायची, बसता नाही यायचं, आणि डोकं दुखायचं, पित्त व्हायचं, हे सगळे सिम्पटम्स होते. त्यामुळे मणक्याचा मेजर त्रास व्हायचा.
पाठ खूप दुखायची, बसता यायचं नाही, कळा यायच्या लिटरली मणक्यातून, त्यामुळे बसता यायचं नाही आणि चालताही यायचं नाही, त्यामुळे हे सगळे त्रास होत होते त्यावेळी. आता नीटच्या एक्झाममध्ये तू अव्वल नंबर कोकणामधून आणलेला आहे. जर पण चालू असताना तुझ्या आई वडिलांनी पण आम्हाला सांगितलं की तिला बसतेवेळी असं फिरता येत नव्हतं, कधी ती मान पण हलत नव्हती. त्या सिच्युएशनमध्ये अभ्यास करून तू आज एवढा मोठा अव्वल नंबर मिळवलेला आहेस. मग तू आताच्या मुलांना काय सांगशील? मी एवढंच सांगेन की तुम्हाला एखादं जर तुम्हाला अचीव्ह करायचं आहे गोल, तर जर तुम्ही त्याच्यात फेल झालं तर तुम्ही भरपूर कारणं देता की असं झालं, तसं झालं, माझा पेपर राहिला, हे झालं ते. पण मला असं वाटतं की त्या सगळ्या कारणांच्या वर जाऊन तुम्ही जर तुमच्या गोलसाठी मेहनत केली, कष्ट केले, तर ते गोल नक्कीच अचीव्ह होतं. आणि कारणं देणं हे मला पटत नाही, आणि कोणीही कारणं देऊन आपली सुटका करू नये ह्या सगळ्यापासून. त्यामुळे मला असं वाटतं की जर तुमची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही त्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. आता आमच्यासोबत सिद्धीचे आई वडील आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. सर नमस्कार. तुम्ही सिद्धीच्या शैक्षणिक बाबतीत त्याच्या यशाकडे कशा पद्धतीने पाहताय? सिद्धीचं यश हे खरोखर खूप कठोर परिश्रमांचं यश आहे. कारण ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर सारख्या आजाराला बाजूला ठेवून त्याच्याकडे कुठचंही फारसं कॉन्सन्ट्रेशन न करता आपण जे ठरवलंय, आपलं जे ध्येय आहे, याकडे बघून तिने फक्त हे सगळं यश मिळवलेलं आहे. अन्य कुठचेही तिने कधी कारणं दिलेली नाही आहेत. त्यामुळे हे यश खूप मोठं आहे. म्हणजे आता मी कल्पनाही करू शकत नाही की तिच्या आता ह्या यशाला मी तुलना कशाशी करू. मला सांगा, आई म्हणून एक तुमची मुलगी आहे आणि तिला ब्लड कॅन्सर झालेला आहे, आई म्हणून तुम्ही तिची कशी काळजी घेतली आणि तिला कसं स्पिरिट केलेलं आहे? मुळात ती इतकी पॉझिटिव्ह आहे की ती बऱ्याचदा ती मला ह्या बाबतीत कन्सोल करायची, किंवा मला ती बऱ्याचदा सांगायची की आई मी ह्याच्यातून नक्की बाहेर पडेल, आणि मला माझ्या काय म्हणते माझ्या कॅपेबिलिटीवरती मला लोक ओळखतील. माझ्यासाठी तिच्यासाठी तिचं शिक्षण हे कायम प्राधान्य राहील. म्हणजे शिक्षणासाठी ती कायम झटत राहिली. स्वतःचं शिक्षण म्हणा, स्वतःची आपला उत्कर्ष कसा होईल स्वतःचा, ह्याच्याकडे तिने कायम लक्ष दिलं, आणि तिचा जो कॅन्सर आहे त्याच्याकडे तिने दुर्लक्ष केलं. ताई, तुमच्या नयनामधून अश्रू येताना मला दिसत आहे. हा त्रास सगळ्यांनाही होतो, आणि आपली एक मुलगी आहे आणि ती आज शिक्षणाला प्राधान्य देते, आणि शिक्षणाला प्राधान्य देऊन ती पुढे चाललेली आहे, आणि तिचं ते ध्येय आहे की मी डॉक्टर होईल आणि लोकांची सेवा करेन. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल तिची जिद्द या बाबतीत खूप होती की जो म्हणजे अवेअरनेस आहे ह्या आजाराबाबत, म्हणजे लोक हा आजाराचं नाव ऐकूनच घाबरतात. म्हणजे हा आजार आपल्याला झालेला आहे हे कळल्यानंतर लोक त्या बाबतीत इतके काय म्हणू शकतो आपण त्याला, घाबरून जातात इतके त्या परिस्थितीला की त्याला तोंड कसं द्यायचं याच्यावरती विचारच करत. पण ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन तिने तो आजार जरी, त्या आजाराचं नाव जरी काढलं तरी लोकांचा थरकाप उडतो. आणि इतक्या लहान वयात तिला, म्हणजे आपण कल्पना पण करू शकत नाही एवढ्या छोट्या मुलीला तो आजार, आणि आपल्या मुलीला तो आजार झालाय हे थोडंसं डायजेस्ट होणं मला बरेच दिवस कठीण गेलं. पण तिच्यामध्ये जी जिद्द होती ती बघून मला पण मनामध्ये धैर्य निर्माण झालं की नाही, की आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडणार आणि ती आपलं नाव उंचावणार ही खात्री त्यावेळेलाच मला झाली होती की ज्या वेळेला तिने जिद्दीनं अभ्यास करून स्कॉलरशिप मिळवली. म्हणजे एवढ्या इंटेन्सिव्ह किमोमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना ती पुस्तक लिहून बसायची. त्यामुळे त्याच वेळेला मला जाणीव झाली की ह्या सगळ्याच्या बाहेर पडून ती वेगळी उंची गाठणार नक्कीच. सर, तुम्ही शिक्षणामध्ये आहात, तुम्ही एखादे शिक्षण किंवा क्लासेस घेता आहात. आज तुमच्यासमोर नवीन पिढी आहेत किंवा मुलं आहेत, मुलांचं तुम्ही आज समोरून त्यांना अनुभवतायत मुलं कशा पद्धतीने आहेत.
अशा प्रसंगानंतर मुलाने काय केलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या मुलांमध्ये आपल्या म्हणजे मी गेली 22 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतोय. आसपासच्या मुलांमध्ये टॅलेंट खूप आहे, म्हणजे टॅलेंटची कुठेच कमतरता नाही आहे. कमतरता जाणवते ती फक्त जिद्दीची, आणि तो जो फोकस पाहिजे, ध्येय पाहिजे, त्या ध्येयासाठी आपल्याला झटून करावं लागतं. तेच फक्त कमी आहे. कारणं बरीच आहेत. आता असणारे जे मोबाईलचं जग आहे, बाईक म्हणजे गाड्यांचं जे जग आहे, ह्याच्यात मुलं कुठेतरी गुरफटून जात आहेत. आणि आता सिद्धीकडे बघायचं तर सिद्धीला सुद्धा मी लहानपणापासून तिच्याकडे मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी तिला लहानपणापासून तिला सगळ्या सुखसोयी पुरवलेल्या होत्या. असं नाही की तिला आम्ही सुखसोयी कुठच्या दिलेल्या नाही, त्या आत्ताच्या मुलांना मिळतात त्या तिला पण मिळालेल्या आहेत. पण तिने त्याचा दुरुपयोग न करता केवळ त्याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल, मोबाईलचा मला उपयोग कसा करता येईल, ह्या सगळीकडे तिने लक्ष दिला. आणि खरोखर पालकांनी पण थोडं जागरूक असणं आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत आज दिसतं तसं नाहीये आता, की तुम्ही फक्त मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवताना पालक म्हणून तुम्ही तुमची सर्व कर्तव्य पार पाडताय का? विद्यार्थ्याच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष आहे का? विद्यार्थी आपला शैक्षणिक क्षेत्रात त्याचा कल नेमका कुठे आहे? प्रत्येक विद्यार्थी शिक्षणातच अव्वल केलं पाहिजे असं नाही, परंतु त्या विद्यार्थ्याचं नेमका कल कुठे आहे हे जाणून त्या विद्यार्थ्याकडून त्याच्या मागे लागून त्याचं यश हे पालकांनी सुद्धा त्याला मिळवून दिलं पाहिजे. पालकांचा, शिक्षकांचा, या सर्वांचा, विद्यार्थ्याचा एक जो त्रिकोण आहे, या त्रिकोणातला कोणच डगमगून चालत नाही. यातला एक प्रत्येक बिंदू अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या प्रत्येक बिंदूने आपापलं काम केलं की आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्याचं यश हे 100% मिळणार आहे याची खात्री बाळगा. त्यामुळे पालकांनो एक मी सांगतो की कुठल्याही, जसं सिद्धी म्हणते की अपयशाचे कारण न देता, फक्त मला का कमी मिळाले, का असं झालं याचे कारण न देता, तुम्ही जर यशाचं जे आपलं ध्येय आहे ते जर गाठण्यासाठी प्रचंड परिश्रम केले तर तुम्हाला तुमच्या यशापासून कोणी रोखू शकत नाही. हे सिद्धीने पण आता ते सिद्ध केलंय, हे तुमच्या सर्वांसाठी सुद्धा एक द्योतक आहे. आता आपण पाहिलं की सिद्धी सोबतही आपली मुलाखत झालेली आहे. तिने आपलं बऱ्यापैकी आपल्या जीवनात कशा पद्धतीने आजार आला आणि त्या आजाराला आपण तोंड देत कसा मार्गक्रमण करत आपण ते यश गाठलेलं आहे. नीटमध्ये ती कोकणामध्ये पहिली आलेली आहे. एवढंही नाही की ती 10वीच्या परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिपमध्ये अव्वल राहून तिला आजारपणही असताना किंवा तिचे किमो चालू असताना, तिच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं असतानाही तिला अभ्यास करता येत नव्हता, तरी पण तिने आपलं यश संपादन केलेलं आहे. आपण तिच्या आई वडिलांशी बोललेलो आहेत, आई वडिलांनाही काही प्रश्न विचारले. लक्षात घ्या की आपण ज्यावेळी अभ्यासाचा बाहू करतो आणि सांगतो की आम्हाला ह्याच्यामध्ये हे मार्क भेटणार नाही किंवा अभ्यासामध्ये आपण चालू शकत नाही, असं काही नाही. यशाची पायरी ही तुमच्याकडे नक्कीच असते. माणसाने फक्त ते यश अचीव करण्यासाठी आपला पूर्णपणे फोकस त्या अभ्यासाकडे दिला पाहिजे. आणि जर अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिला तर तुमचं यश हे तुम्हाला संपादन होणारच आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सिद्धीसारखी मुलगी 7वीमध्ये असताना तिने ब्लड कॅन्सरला फेस करून, मला आजारपण आहे, मी अभ्यास कशा पद्धतीने करू असं न सांगता तिने अभ्यासाकडे लक्ष दिला. आताच्या युवा पिढीला एवढंच सांगेन मी की आपण आपल्या अभ्यासाकडे व्यवस्थितपणे लक्ष दिला पाहिजे आणि शाळकरी मुलांनी आहे ह्याचा बोध घेतला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष दिला पाहिजे. कुठच्याही गोष्टीचा बाहू न करता आपल्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष घेऊन यशाची पायरी गाठली पाहिजे. यश माधव, कोकण विजन न्यूज, बांदा.